एका अंगुष्ट व्रत एकासी एकते वृक्षाग्र निवासी एकते एक पाद तापसे भय संन्यासी येऊ सरले। ते साधना करणारे लोक होते। कोणाची साधना? भगवंताची साधना करणारे होते, धर्मानुकरण करणारे होते, धर्माच्या पाठीमागे लागलेले लोक होते, भगवंताचा ध्यास लागलेले लोक होते। आणि ते जे कर्म करत होते त्या कर्म करण्याकरता प्रतिबंध करणारे हे जे लोक आहेत ना, कोण? हे दुष्ट लोक, खळ लोक, राक्षस लोक, यांचा त्रास त्यांना होत होता। मग ते साधना करत असताना काही सामान्य करत होतं का? एका अंगठ्यावर ते उभा राहून तपश्चर्या करणे, अनेक प्रकारच्या झाडाला लटकायचं वगैरे, त्यांना जशा पद्धतीनं जमत होतं तेवढ्या पद्धतीनं ते भगवंताला काय उपासना करत होते, भक्ती करत होते। पण ही भक्ती करत असताना दुराचारी लोकांना सहन होत नाही आणि ते लोक अडथळा आणल्याशिवाय राहत नाही। मग त्या आपल्या साधनेमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा होऊ नये, आपले साधना निर्भयपणे आपले त्याला पूर्णत्वास जावे, तशा पद्धतीचा आश्रय आपल्याला प्राप्त व्हावा म्हणून भगवंताकडे येतात। देवा, आमच्या साधनेला हे लोक प्रतिबंध करतात, कोण? राक्षस लोक, आणि त्यांच्यापासून आमचा बचाव व्हावा या हेतूर्थ त्या ठिकाणी ते सगळे ऋषी लोक भगवान परमात्म्याकडे येतात।